अरे गुरु ब्रह्माची अरे कलम चालते अन कोण कोणाले ज्ञानानं फाडते. अरे कोण कोणाची वरात काढते, कोण कोणाले ज्ञानानं फाडते. गुरुप्रचिती आणि शास्त्रप्रचिती या तीन प्रचितीने शायरी होत असते बांधून. शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचितीची शायरी झाली. तुमच्या समोर आता आत्मप्रचितीचं गाणं सादर करतो आणि त्या गाण्याला सुरुवात करतो. जर लक्ष असू द्या, अतिशय सुंदर विषय आहे आणि मजा घेऊन घ्या गाण्याची. अरे मेरे वाली को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या. अरे मेरे वाली को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या, जाऊं क्या, जाऊं क्या. अरे मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या. अरे मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या. तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या. आणि याच्यावरती गाणं मानवानो जर लक्ष सुद्धा गाणं काय म्हणते. अरे एका बुट्टीला जवानी आली, जवानी फुटली. अरे एका बुट्टीला जवानी आली. अरे फजिती तुम्ही पहा, अजी पहा, अजी पहा. नवल घडलं हो. हा मग काय झालं. काय झालं सांग. तिनं बुड्डा केला स्वाहा. स्वाहा म्हणजे वा. मारलं बुड्डीनं बुड्ड्याले. ओम भट स्वाहा. तिनं बुड्डा केला स्वाहा. आणि मग काय केलं. काय केलं. पण धगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, तिनं बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, पण धगडे केले 10. बुड्ड्यासोबत लागलं कोणाचं लग्न. कोणाचं. बुड्डीचं लग्न लागणं 10 नवऱ्यासोबत. ओके माय दादा. बुड्डीचं एकटी बुड्डी आणि नवरे पडले 10. कॅपॅसिटी आहे का तिच्यामध्ये. कॅपॅसिटी म्हणजे आजकाल काय सांगता येत नाही. पावर काळ मोठा बेकार आहे. आणि राजनचं जी शाहीर म्हणते ते लग्न करायचं आहे म्हणते समोर. माय त्या बहिणीकडे पोट्या भेटून राहिल्या हे कोणाला सांगू. पुराणे लोक सांगत होते का लग्न आमच्या जीवनातील अनमोल निशाणी आहे. आणि आजकालच्या पोट्याले पोट्टी नाही भेटत हेच मोठी कहाणी आहे. बरोबर आहे. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं. आणि त्याच बैठकीमध्ये त्या पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का. पोरीच्या घरी बसल्यावर तुमच्या घरची गाडी, तुमच्या घरची शेती, तुमच्या अंगावरचं सोनं कुठं गेलं. त्याच बैठकीमध्ये पोरीच्या बापाला प्रश्न विचारा का तुनं 2 हातावर का ताजमहल उभं केलं. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आणि आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्याले कडावर पाडल्या. खेड्यातली
पोरगी सिटी मध्ये मागायची, हो. पण सिटीतली पोरगी खेडेगावात नाही द्यायची. काऊन बा? तुम्ही जामचौडीचे मागा भोजी, जामचौडीच्या एखादा नंबर देऊन बरं, नागपूरची पोरगी आणून दाखवा मला. हा तर पळून आणले असं. आणलाय हा. आणलाय नाही आणून दाखवा ना असं, तर मग पा कसे माग कचकच लावते तुमची जोत. हो. च्या बहीण त्याला बाथरूम मोठं पाहिजे, त्याला किचन मोठं पाहिजे. बेडरूम सेपरेट पाहिजे. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. जिम्मेदारीपेक्षा पैशाच्या अपेक्षा खूप वाढल्या. आमच्या गावच्या पोरी शहरात आणि आमच्या गावच्या पोट्याले कलावर पाडले. अगदी बरोबर. शेतकऱ्याच्या मुलांना मुलगी द्या, द्या. शेतीचं महत्व या जगाले कळवा. नाही तर लवकर एक अभियान चालू होईल, कोणतं? याची पळवा नाही तर मग त्याची पळवा. बापरे. आमच्या पोरीला शेती पाहिजे, शेतीवाला नवरा पाहिजे, पण आमची पोरगी शेतीत जाणार नाही. काही शेती तुले मातीचे ढेकलं खाले पाहिजेत कारतोंडे. लवकर ठेवाय. का लग्न जोडा राजनसाची शहर, मी तर शाहीरावून शायराला अशी पुट्टी नाही भेटत. पा का म्हणणं आहे तुमच्यावाला याच्यावर तर. हा पण इकडं एका बुड्डीला जवानी आली फजिती तुम्ही पहा. तिनं बुड्डा केला स्वहान झगडे केले दा. आता गोष्ट आली कायची? जेवणाची. आता जेवणाची गोष्ट आली बघा काय परिस्थिती होते. अरे जेवण कराले जेव्हा बुड्डी बसली, अरे जेवण कराले जेव्हा बुड्डी बसली, अरे 10 नवऱ्याने तिच्या, अरे स्वयंपाकाले कंबर कसली. अरे मी एकटी बसून खातो बुड्डी, अरे मी एकटी बसून खातो, तुम्ही तसेच उभे राहा, अजी राहा, अजी राहा. अरे तिनं बुड्डा केला स्वाहा, तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. आता जेवण झालं बांधवानो. हो ना. आता गोष्ट आली झोपाची. 10 नवरे तिचे आराम करायची. आणि बुड्डी पडली एकटी. आता पा कसा खलबला मस्त, जरा लक्ष असू द्या. मग फडफडा. अरे झोपायच्या वेळेस ते बुड्डी घरात, घरात. अरे झोपायच्या वेळेस ते बुड्डी घरात, अरे 10 नवरे तिचे अजी वाट पाहे दारात. अगदी वा. दारात अरे एकामेकाले मारू लागले, अरे एकामेकाले मारू लागले. मने पहिला नंबर महा, अजी महा, अजी महा. आपसात वाद झाला त्याचा. तो म्हणे मी पहिला, हो ना. तो म्हणे मी पहिला, तो म्हणे मी पहिला. सांगा ना आता कोण सांगन? राजनसाची शाही सांगतील. सांगतील. हो. त्या लोकांना सांगतील कोणती बुड्डी होईल, कोणती तिचे 10 नवरे होईल. हो ना. तू आपलं तोंड फड बाबा, त्या घरची बुड्डी तशी नाही. इमानदार आहे. वो ईमानदार है, तेरा साथ मरते दम तक छोडेंगे नहीं वो. दावा करता मग. हा. आणि म्हणून अरे एकामेकाले मारू लागले, अरे एकामेकाले मारू लागले. अरे मने पहिला नंबर महा, अजी महा, अजी महा. अरे तिनं बुड्डा केला स्वाहा, तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. एका बुड्डीले जवानी आली फजिती तुम्ही पहा, अरे एका बुड्डीले जवानी आली फजिती तुम्ही पहा, पहा 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 पहा. तिनं बुड्डा केला स्वाहा, तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. शेवटचे 2 कळवे राहिलेले आहे. आता बुड्डी निघली चॅप्टर, दिवसा मागत दिवस. तर बघा काय झालं. काय झालं? ठेवला.
अरे दिवसा मागे ते दिवस गेले, अरे दिवसा मागे ते दिवस गेले, अरे 7 मधून 3, अरे 10 मधून 3, अरे तिघाला जवळ केले. अरे 7 जनावर बुट्टी चिल्ली, अरे 7 जनावर बुट्टी चिल्ली, म्हणे इथून निघून जा अजी जहा, अजी जहा. अरे 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. आणि म्हणून गुरुवर्य ब्रह्माजी नगोरे काय म्हणतात, आध्यात्मिक गाणं आहे मान्यवरजी, तुम्हाला आता उघडा करायचा आहे. आणि मग सांग द्या सामना बड़ा तगड़ा है और कोण किसका मतलब झगड़ा है. राजहंस मेरा नाम नाही म्हणते. बाप रे बाप, नाव नाही तर काय. नव्या युगाचं नवीन पर्व आहे. इथे साक्षीला लोक सर्व आहे. तुम्हाला तुमच्या नावावर तर मले माझ्या बापावर गर्व आहे. मान्यवरजी, आणि म्हणून शेवटचा कडून काय म्हणणं आहे. अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव फोडला, अरे गुरु ब्रह्मा म्हणे मोठा डाव फोडला, अरे शाहीर सूरज म्हणे अरे बुड्डीचा अर्थ आम्हाले नाही कळला. नाही कळला. सांगा ना कोण. हो मी राजन सजीले ह्याच विचारतो, थोडं पटून सांगते का अजी का, अजी का. 3 बुड्डा केला स्वाहा, 3 बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. 3 बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शेर राजांसाठी देवगडी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतील. चल ग